नमस्कार मित्रांनो, सूर्या न्यूज 24 मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। भारतीय लहुजी सेनेचे सरसेनापती माननीय व्ही.जी. रेड्डी साहेब यांचा अंत्यविधी दिनांक 5 मार्च 2025 रोजी भारतीय लहुजी सेनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय व्ही.जी. रेड्डी साहेब यांचे प्रदीर्घ आजाराने नांदेड येथील विनायक हॉस्पिटलमध्ये रविवारी संध्याकाळी शेवटचा श्वास घेतला आहे। इसवी सन 90च्या दशकामध्ये भारतीय लहुजी सेनेची स्थापना करून सर्वप्रथम त्यांनी देशपिता क्रांतिपिता लहुजी साळवे यांच्या नावाने सामाजिक संघटना काढून मातंग समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराविरोधात सामाजिक लढा देत सामाजिक स्तरावर व राजकीय घडामोडीवर लक्ष देऊन मातंग समाज देखील समाजकारण, राजकारण, अर्थकारण यामध्ये पुढे येऊन आपली स्वतंत्र ओळख निर्माण व्हावी, मातंग समाजावर होणारे सुडाचे अन्याय अत्याचार यापासून सुरक्षा व्हावी, समाज शोषणमुक्त भयमुक्त व्हावे यासाठी माझा मातंग समाज हा येणाऱ्या काळात सर्वच कारणाने विकसित व्हावा यासाठी प्रामुख्याने समाजाचं संघटन वाढवून समाजाला आपल्या हक्क व अधिकार याबाबत मातंग समाजाचा शूरवीरांचा इतिहास समाजाचा प्रतिबिंब यांनी जाणून सतत मार्गदर्शन करत समाजाला जागृत करून शासन व प्रशासनास वेळोवेळी समाजाच्या विरोधात जेव्हा षडयंत्र तयार करून समाजाला बळीचा बकरा बनवण्यात आले तेव्हा स्वाभिमानी विचारधारा समाजभूमिक समर्पित भावनेने अन्याय अत्याचाराविरोधात प्रखंड भूमिका मांडत समाजाला शोषणमुक्त करण्यासाठी अन्यायाविरुद्ध लढा उभारण्यासाठी समाजातील हजारो कार्यकर्ते निर्माण करून पहिल्यांदा जय लहुजी हा नारा घराघरात पोहोचून मातंग समाजाला जागृत करून अन्यायाविरोधात बंड कसा करावा त्यांच्या विरोधात पेटून उठण्यासाठी त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर मोर्चा, निषेध मोर्चे, आंदोलन वेळोवेळी शासन व प्रशासनाविरोधात दंड थोपटवून बंड करणारे व्यक्तिमत्व होते व हे संपूर्ण महाराष्ट्राला परिचित असणारं जहालमतवादी वजनदार सामाजिक चळवळीचा मसीहा त्यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्राच्या मातंग समाजाच्या चळवळीतील हजारो कार्यकर्ते निर्माण होऊन महाराष्ट्रामध्ये सामाजिक चळवळ अधिक तीव्र गतिमान होऊन क्रांतीचा अंगारा पेटवण्याची सुरुवात ही माननीय रेड्डी साहेबांनी केली। त्यांचे सामाजिक, त्यांच्या विचाराचं जहालमतीवाद, वैचारिक जाजवळ, करारी बाणा, स्वाभिमानी, निडर सामाजिक चळवळीला ऊर्जा देणारा नेता म्हणून रेड्डी साहेब यांचे योगदान महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने नोंदवले जाईल, कारण महाराष्ट्राच्या चळवळीचं केंद्रबिंदू असणारा महान सामाजिक चळवळीचा जाणता प्रणेता होता। त्यांनी हयातीमध्ये अनेक मोठ्या सभेतील त्यांचे सिंहासारखे गर्जना करणारे, डरकाळी फोडणारे उमेद विचार आजही कानावर पडले की समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या शरीरातलं रक्त हे क्रांतीच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी सळसळत जाग होतं। अशी त्यांची जहालमतवादी असणारी भूमिका अत्यंत जाणवत राहणारी आहे। असा समाजाचा नेता, समाजाचा ढाण्यावा, मातंग समाजाची धडधडणारी संघर्षाची तोफ आज शांत झाली असली तरी त्यांचे विचार, त्यांची चळवळ ही जिवंत राहणारी आहे। त्यांच्या जाण्याने मातंग समाजात सर्वत्र शोकाकळा पसरलेला आहे, कारण ते मातंग समाजाच्या सामाजिक चळवळीचे उमदे, सच्चे, कडवे, कट्टर लहुजीचे रक्त समाजामनामध्ये रक्त पेटविणारे तुफानी भाषणे महाराष्ट्राच्या सर्व कानाकोपऱ्यात सर्वदूर प्रवास करून सामाजिक लढा अधिक तीव्र गतिमान व्हावा या उद्देशाने समाजाचे सच्चे, निर्भीड, लढव्य, कट्टर लहू सैनिकांची तोफ विचारसरणीचे संबंध महाराष्ट्रामध्ये लाखो सैनिक तयार होऊन सामाजिक चळवळ आज जिवंत आहे याचं श्रेय माननीय व्ही.जी. रेड्डी साहेब यांनाच जातं। अशा या महान क्रांतिकारक नेत्यास अखेरचा जय लहुजी करण्यासाठी दिनांक 5 मार्च 2025 रोज बुधवार दुपारी 2 वाजता त्यांच्या जन्मगावी मौजे टाकळी, तालुका नायगाव, जिल्हा नांदेड येथे अंत्यविधी होणार आहे। तरी साहेबांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी तमाम महाराष्ट्रातील लहू सैनिकांनी व तसेच समाजातील राजकीय, सामाजिक क्षेत्रातील समविचारी संघटनेतील भारतीय लहुजी सेनेतील सर्व पदाधिकारी उपस्थित राहण्याचे आवाहन भारतीय लहुजी सेनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष रणजितदादा बारहाळीकर, कायदेविषयक सल्लागार ॲडव्होकेट लक्ष्मीकांत दुधकवडे यांनी केले आहे। सूर्या न्यूज 24 मराठी, सूर्यकांत अंधुरे, नांदेड। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि शेअर करा, सबस्क्राईब करा। ताज्या बातम्या व जाहिरातीसाठी आजच संपर्क करा सूर्या न्यूज 24 मराठीकरिता मुख्य संपादक सूर्यकांत अंधुरे।